नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. 8वी पास झाल्यावर आनंदात उन्हाळा सरला. नांगरटी कुळवणी केल्या. पाऊस वेळसरी लागल्यानं आडद्रात घाटीसरशी पेरण्या करून घेतल्या. आषाढ संपून श्रावण सुरू झाला होता. सगळ्यांच्या पेरण्या जास्तनाला लागल्या होत्या. मोटा अवत बंद झालेली. बैल निवाऱ्याला आली. आषाढाच्या अतोनात पावसानं गारठा सुरू झाला नी मांडवा ताटवरनं खोपीच्या उभारायला आली. गुरढोर माळाच्या हिरवटाला दात घासू लागली. वाळणी वैरण खाईत, ऊसाचा पाला खाईत अवतांची जनावरं इसवाटा घेऊ लागली. रानांच्या पोटात गुडगा गुडगाभर ओलं शिरली. पिकांनी मातीच्या छताखालनं डोकशी वर काढली. माणसा कांसातला गोरगरिबातला बरं वाटू लागलं. माळा मुरडीच्या पेरण्यालाही तरारून वर आल्यासारा होता. दादाच्या मनापुढं एकदम भरघोस सुगीच दिसू लागली. अशा वक्ताला तो लांब लांबची धोरणं बांधत असे. नजरेसमोरची हिरवीगार रानं बघून सुगीत किती मन धान्य येईल याचा अंदाज करी. खोपीच्या दारात बसून सारखा समोरच्या कोंभारलेल्या रानाकडे बघे. आता काही कामं उरली नव्हती. बाळभांगणीला अजूनच अवकाश होता. बांधाला अजून गवत वाढली नव्हती. गंजीची वाळली वैरण बसून घालावी लागत होती. मी आईला आदल्या दिवशी बोलून ठेवलं होतं. दादाबरोबर जेवायला बसलो. त्यावेळी बोलता बोलता हळूच म्हणालो, दादा, इंग्रजी शाळेचं हेडमास्तर म्हणालो. हुशार आहेस. पहिल्या नंबरात पास झालास. तर सवड मिळेल तसं येत जा शाळेला. काम असली तर मळ्यात राहावं. कधी कामं करून घ्यावी. SSC झालास तर घरादाराचं कल्याण होईल. सगळ्यासनी सुखाचं दिस येतील. चांगली नोकरी मिळेल तुला. मी म्हटलं, पेरणी पाणी झाल्यावर येतो. तर म्हणाले, ये. आता मळ्यात कामं नाहीत. जाऊ मग शाळेला. आता पावसाळा उघडीप पडल्यावर बाळभांगणीला सुरुवात होईल. सुरू झाल्यावर राहीन की मग. या झिम्म पावसात खोपीत गळ्यात गुडगं घेऊन बसायचं ते शाळेत जाऊन बसतो. कामं सुरू झाली की मग हायच की ताग्याला. आंदू, आता उन्हाळाभर चांगलायस. 4 गीस घे की स्वाटा. कशाला वनवन करत त्या शाळेत जातोस. शाळेत बी जाऊन बसायचंच की. नुसतं ऐकत बसायचं एवढाच भाग कामाचा असतोय. आणि आपलं पावणेपास सांगतोय बघ. दादा आईकडे बघून म्हणाला. अपेक्षा अशी की निदान आईनं माझी समजूत काढावी. पण मीच पुढं शहाणपणानं बोललो, तसं ना बघा, हिथं बसायचं ते तिथं बसायचं म्हणतो. आता गेल्या साली मळ्यात अभ्यास करून 8वी पास झालास नव्ह? झालो की. 9वीचा अभ्यास 8वीपेक्षा जरा जास्त अवघड असतो. 8वीचं मास्तर वेगळं, 9वीचं मास्तर वेगळं. त्यांची थोडी ओळख होती. मग सालभर त्यांच्या घराकडे गेलं तरी काय बी शंका बिंका असल्या तर सांगतात. थोडं थोडं सालभर कळत राहिलं म्हणजे ऐन परीक्षेच्या वक्ताला घरात बसून अभ्यास करायला बरं पडतं. जातंय तर जाऊ दे की तिकडं. कामाचा खुळंबा तर होईत नाही ना. तर त्याला कशाला अडवायचं. कामाच्या वक्ताला पुन्हा तागाला उभा राहतोच की. काहीतरी कर्ज तिकडं. पुस्तकाला पैसा एक मिळायचा नाही. अगोदर सांगून ठेवतो.
सकाळी 3-4 तास मळ्याकडे आलं पाहिजे. उसाच्या 4 पाती पाला काढून ठेवला पाहिजे. बरं, मी म्हणालो. एवढं सांगूनही दादा पुन्हा बोललाच. माझी शाळा त्याला गिळायला उठली आहे. माझ्याकडं माझं ठार ध्यान नाही. त्यामुळं लक्ष मी बरकत देत नाही. असं काही बाई जेवण संपेपर्यंत बोलला. मी न्यायी मुकाट बसून जेवलो. कारण आता कुचंबच का होईना होकार घेतला होता. श्रावणाच्या महिन्यात माझी 9वीची शाळा सुरू झाली. पोर्शन बरेच पुढे गेलेले होते. आबाजीकडनं सगळी माहिती मिळत होती. पहिल्या दिवशी पहाटे उठून माळ्याकडे गेलो. 10 वाजायला 10-12 पेंड्या उसाचा पाला काढला आणि ढोरांच्या चाऱ्याची बेजमी करून ठेवली. दादाला शेणघण काढायला सांगितलं. त्याला उसात येऊच दिलं नाही. त्याला हुदल झालेल्या रानात उभं राहून पाला कापायचं जीवावर येत होतं. हे मला ठाऊक होतं. खोपीत तो इकडं तिकडं करीपर्यंत मी पाल्याचा दांडगा भाडा जुपणीवर आणून बांधला. त्याला बरं वाटलं. त्याची दिसभराची तकतक मिटली होती. बैलासनी खोपट्यातली वैरण घालत तो आता बसणार होता. आदल्या दिवशी साबण लावून धुतलेली खळणी कपडे घालून मी 11 वाजता शाळेत जाऊन पोचलो. 9वीचा वर्ग शोधून काढला. एकच होता. भिंतीकडेला एका मोकळ्या बेंचवर जाऊन बसलो. तामगावकर पाटलांच्या 9वी पास झालेल्या आप्पासाहेबानं काही पुस्तकं मला फुकट दिली होती. ती घेऊन आलो होतो. ती तिथं ठेवून दिली आणि 2च मिनिटात प्रार्थनेची घंटा झाली. कुणाला दिसू नये अशा बेतानं मधल्या रांगेत उभा राहिलो. स्टाफ रूम मधनं सगळे सर आले. अतिशय स्वच्छ आणि इस्त्रीची कपड्यातील मंडळी. तरुण शिक्षकांच्या पॅन्टा आणि मॅनेले. डोक्याला काहीतरी न घालता भांग पाडलेला. डोळ्यांना चाळासा लावलेले हासऱ्या गंभीर चेहऱ्यांचे. प्रौढ शिक्षकांच्या डोक्यांना काळ्या टोप्या, कमरेला पांढरीशुभ्र धोत्र, अंगावर इस्त्रीचे कोट. सगळ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर अंगावर तुकतुकीत कांती, गुलजार कळा, सुखवस्तू अंगयष्टी. प्राथमिक शाळेतील आमची मास्तर मंडळी कशी रोड दिसायची. गरीब चेहऱ्याची, खळणी पण मातकट रंगाची कापडं. गावच्या चालीरीती, पोशाख, पेहराव्यात मिसळून जातील अशी ती माणसं आमच्यातील एक वाटायची. पण रांगेत उभे राहिलेले ते स्टाफ रूम मधले सगळे सर बघून माझ्या मनावर कसलं तरी दडपण आलं. मुलं रांगेत उभी होती. तरीही काहीतरी गप्पाटप्पा करतच होती. सगळे का खोळंबले होते, काही कळत नव्हतं. तेवढ्यात एकदम सगळं शांत झालं. सगळ्यात पाठीमागून अगदी एकटे मुख्याध्यापक आले. गुलाबी रंगाचा घातलेला पटका, पाठीमागच्या बाजूनं शेमला फेट्यातच खोवलेला, पांढरट केटकी रंगाची इस्त्रीचा कोट, पांढर शुभ्र धोतर, डोळ्यावर जाड भिंगाचा चाळीशी, चेहऱ्यावर दरारा निर्माण करेल अशी गांभीर्य. ते आल्यावर सगळे गप्प झाले. माझी छाती उगीच धडधडायला लागली. वाटायला लागलं आपलं मेंढरू चुकीच्या कळपात आले. आपलं हितं कुणीच नाही. आवंडे गिळत घोगऱ्या आवाजात मी प्रार्थना म्हणू लागलो. 3 वर्ष बेपत्ता झालेलं वंदे मातरम पुन्हा तोंडात आलं आणि अंग आतून नगाऱ्यासारखं झणझणायला लागलं. असं वाटू लागलं होतं. दुसरी घंटा झाली नि वर्गावर अक्कळकर सर आपलं दुटांगी धोतर एटीत नेसून काखेतला हजेरीपट पुस्तके सावरत वर्गात आले. सगळी मुलं उभी राहिली. त्यांचं बघून मीही उभा राहिलो. सर बघता बघता म्हणाले, सिट डाऊन. मी हबकलोच. आवाज करडा आणि गंभीर, डोळे मोठे, तांबरल्यासारखे वाटणारे, कपाळावर आठ्यांचं त्रिशूळ. सगळं इंग्रजीत होणार असं दिसतंय. काय धडगत नाही आपली. आडनाव अगोदर आणि नंतर इनिशियल्स घेऊन सर एकेकाचं नाव ऑर्डर दिल्यासारखं पुकारू लागले. मध्येच माझं नाव आलं. जकाते AR.
असं म्हणून झटक्यानं ते पुढे चालले होते. इतक्यात मी इतरांचं ऐकून प्रेझेंट सर म्हणालो. माझ्या नावातलं ज त्यांना जन्मातल्या ज सारखं उच्चारतं वाटलं. त्यामुळं मला ते आणखीनच उपरे वाटू लागले. वास्तविक माझ्या नावातला ज चा उच्चार जप्तीतल्या ज सारखा आहे. मी प्रेझेंट सर म्हटल्याबरोबर ते चकित झाले. त्यांची मान एकदम वर झाली. अगोदर गुबगुबीत स्थूल असलेले गाल आणखी फुगले नि आठ्यांचं त्रिशूळ अधिक स्पष्ट रखत ते मला म्हणाले, आर यू जकाते? होय सर. स्टँड अप. मी उभा राहिलो. पुढे ते काहीच न बोलता प्रेझेंटी घेऊ लागले. मला काहीच कळेना. मी खुळ्यासारखा उभाच. मुलं माना वळवळून माझ्याकडे बघू लागली. दाराजवळ बसलेल्या 7-8 मुलींनीही करुणेनं माझ्याकडं एक एक वर नजर टाकली. माझ्या हातापायातलं बळ गेल्यासारखं होऊ लागलं. मला माझा अवतार कुणाला दिसू नये अशी इच्छा होती. तपकिरी रंगाची घामट वास मारणारी टोपी माझ्या डोक्यावर होती. डोईची हजामत नुकतीच केलेली असल्यामुळं मी ती गच्च घातली होती. उभ्या जांभळट रेघांचं पांढरट जाड सुती कुडतं अंगात होतं. दोन्ही कोपऱ्यांवर ते थोडं थोडं फाटलं होतं आणि धुतलेली विजार. ह्या दोन्हीही कपड्यांना 2 दिवसांपूर्वी कितीही साबण लावला तरी त्यांच्यावरचे तांबूळ मातीचे शेणाचे डाग काही गेलेच नव्हते. फिकट फिकट ते दिसत होते. ते तरी बिचारे जाणार कसे? वर्षभर कधी साबण नाही आणि एकदम मनभर साबण लावल्यावर का ते अचानक जाणार होते? ते डाग कुणाला दिसू नयेत म्हणून मी किंचित वाकून उभा राहिलो. प्रेझेंटी संपल्यावर रोल कॉल मिटत सर माझ्याकडे रोखून बघत म्हणाले, कोठून उगवलास? मी काहीच बोललो नाही. त्यांच्याकडं गरीब चेहऱ्याने बघत गप्पच उभा राहिलो. वास्तविक त्या प्रश्नात उत्तर द्यावं असं काहीच नव्हतं. तोंड आहे ना? काय म्हणतोय मी? त्यांचा आवाज किंचित चढला. सर, 8वीला आम्ही बाहेरून बसलो होतो. मी चाचरत बोललो. मी विचारतोय गाव कोणतं आणि तू मला सांगतोयस 8वी पास झाल्याचं? सगळी मुलं मास्तरांचा आदर राखायचा म्हणून हसली. त्यांना वाटलं मास्तरांनी विनोद केला. कागलचाच. असं. मग 2 महिने काय झोपा काढत होतास? मी काहीच बोललो नाही. मी काही वस्तुस्थिती सांगावी अशी आस्था त्या प्रश्नात मला दिसली नाही. तरीही म्हणालो, घरात थोडी अडचण होती. येथून पुढे लक्षात ठेव. सलग 15 दिवस गैरहजर राहिलास तर नाव काढून टाकलं जाईल. तत्पूर्वी प्रथम 3 महिन्यांची फी उद्याच्या उद्या आणलीस तर वर्गात बसू दिलं जाईल. लक्षात ठेव. 13.5 रुपये. किती आहे? मलाच त्यांनी विचारलं. 13.5 रुपये. पडेल आवाजात मी म्हटलो. नी बस म्हटल्यावर मटकन बसलो. घाम फुटला होता. नंतर इंग्रजी काय शिकवत होते याकडं बिलकुल लक्ष लागत नव्हतं. नी अधनमधनं कान देऊन ऐकलं तरी काही कळलंही नाही. आता साल कसं निघणार? या चिंतेत हातपाय गाळून मान मड्यागत लोंबकळती ठेवून मी बसलो होतो. संध्याकाळी घराकडे जाताना मनात एक घोकणी चालली होती. आता एवढं पैसं कुठून आणायचं मी? म्हणजे 15-16 दिवस मला कुठंतरी रोजगाराला जायला पाहिजे. जास्तच खरं कमी नाही. 12 आण्याप्रमाणे 16 दिवसांचं 12 रुपये नि 2 दिवसांचा 1.5 रुपया. म्हणजे 18 दिवस झालं. आता ह्या पावसाळ्यात कोण देणार 18 दिवस काम? घरात गेलो तरी मनात हाच हिशोब चालला होता. तास रात्रीला आबाजीच्या खोलीवर गेलो. बाहेर पावसाचा चिटका असल्यामुळं कुणीच आलं नव्हतं. नुकतंच जेवण करून आबाजी बसला होता. मला बघितल्याबरोबर त्यानं आपण होऊन शाळेतला विषय काढला. सकाळी अक्कोळकर मास्तरांनं तुझ्यावर जरा अन्यायच केला. करू देत.
मास्तर आहेत, त्यांच्या तोंडाला कोण मुस्क घालणार? नाही, पण ते मास्तरड तसंच आहे. नंबर 1चं तिरसट आणि कडक. इतिहास आणि इंग्रजी मात्र फरडा आहे. मला काय त्याचा उपयोग? मी हे विषय घरातच करणार. शाळेला नाही येणार? यावं का नाही असं वाटायला लागलं आता. माझी निराशा आबाजीच्या लक्षात आली. शाळा बंद करू नको तू. मी नाही केली तरी अक्कोळकर मास्तर बंद करणार. ते वर्ग शिक्षक आहेत. हेडमास्तरासनी जाऊन भेट. त्यांना सगळी परिस्थिती स्पष्टपणे सांग. म्हणजे फी माफ करतील. अरे चिक्कार पोरासनी फुल फ्रीशिप, हाफ फ्रीशिप, पाऊण फ्रीशिप, पाऊश फ्रीशिप मिळते. तुला तर फुल फ्रीशिप द्यायला पाहिजे त्यांनी. मी पुन्हा एकदा हेडमास्तरांना भेटण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी शाळेत लवकर गेलो. वर्गात गेलोच नाही. हेडमास्तरांची वाट बघत त्यांच्या ऑफिस बाहेर थांबलो. त्यांना कसं भेटायचं, काय काय सांगायचं, सुरुवात कशी कशी करायची या कल्पनेने छातीसारखी धडधडत होती. तेवढ्यात 5-1 मिनिटं घंटा व्हायच्या अगोदर हेडमास्तर आले. ते आल्याबरोबर मी उभा राहिलो. काय रे? जाता जाताच त्यांनी विचारलं. थोडं भेटायचं होतं. 15 मिनिटांच्या सुट्टीत ये. आता प्रार्थनेची वेळ झाली आहे. सर, अक्कोळकर मास्तर वर्गात घेणार नाहीत म्हणल्यात. म्हणून सर पहिल्या तासालाच भेटायला आलोय. का रे? काय भानगड केलीस? भानगड काय नाही सर, फी तटली या. भरून टाक की मग. नाही सर, जरा भेटायचं होतं. आता प्रार्थनेची वेळ झालीये. तास सुरू होतील. मधल्या सुट्टीत भेट. नाही सर, अक्कोळकर सर वर्गात घेणार नाही म्हणलं. किती तटली आहे फी? नाव काय तुझं? म्हणजे हेडमास्तरांच्या लक्षातच आलं नव्हतं की मी कोण ते. त्यांनी आपलं नेहमीच्या एखाद्या विद्यार्थ्याला हाताळावं तसं मला हाताळू लागले. 8वीचं सगळं विसरून गेले होते. विसरून जाणं स्वाभाविकही होतं. मध्ये 4-5 महिने गेले होते. त्यांच्या या प्रश्नांनी मी एकदम गडबडून गेलो. माझं नाव आनंदा रत्नाप्पा जकाते. माझी 3 महिन्यांची फी तटलीये. सर, मी 8वीला तुमची परवानगी घेऊन परीक्षेला बसलो होतो. परिस्थितीमुळं घरात बसूनच अभ्यास केला होता. फी देणं मला शक्य नाही. हो हो हो, जकाते नाही का तू? तू आता असं कर, वर्गात जाऊन बैस. अक्कलकोट सरांना मी आत्ताच सांगतो. मधल्या सुट्टीत मला भेट. मग आपण पाहू. असं म्हणून ते आत गेले. त्यांच्या बसण्याच्या ऑफिसला लागूनच स्टाफ रूम होतं. त्यांनी अक्कलकोट मास्तरांना बोलावून मला बोलवलं. तिथंच घाटगे क्लार्कही उभे होते. ते काहीतरी कागद घेऊन आले होते. बहुधा त्यांना त्या कागदांवर हेडमास्तरांच्या सह्या हव्या असाव्यात. काय हो, ह्या मुलाची काय अडचण आहे? हेडमास्तरांनी अक्कलकोट मास्तरांना विचारलं. ते माझ्या चेहऱ्याकडे शोधक नजरेने पाहत म्हणाले, हा कालच वर्गात उगवलाय. 3 महिन्यांची फी तटलीये. म्हटलं फी घेऊन वर्गात ये आणि रेग्युलर हजर राहिलं पाहिजे. एवढं बोललो ना रे तुला. त्यांनी मला अशा रीतीने विचारलं की जणू मी त्यांच्या विरुद्ध हेडमास्तरांकडे तक्रारच घेऊन आलो आहे. त्यांच्या ह्या प्रश्नाला मी नुसती होकारार्थी मान हलवली. हेडमास्तर अक्कलकोट मास्तरांना म्हणाले, असं करा, तूर्त ह्याला वर्गात बसू द्या. फीचं काय करायचं ते आपण नंतर पाहू. त्याच्या घरची परिस्थिती फारच बिकट आहे दिसते. जा रे जा, वर्गात बस आणि रेग्युलर येत जा. मी होकारार्थी पुन्हा मान हलवली आणि आल्या दारानं निघून गेलो. प्रार्थना झाल्यावर वर्गात जाऊन बसलो.
त्या दिवसापासून अक्कलकोर मास्तर माझ्याशी नीट वागेनासे झाले. ते आदल्या दिवशी संपवलेल्या इंग्रजीच्या धड्यावर दुसऱ्या दिवशी प्रश्न विचारायचे. दिलेल्या इंग्रजी शब्दाचे अर्थ विचारायचे. धडा शिकवताना त्यांनी ते दिलेले असत. ज्याला प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही किंवा शब्दांचा अर्थ सांगता आला नाही त्याला सप्प करून छडी मिळे. कधी ते मुलांच्या बेंचमधून फिरत फिरत प्रश्न विचारत. त्यावेळी विद्यार्थ्याच्या पाठीत त्यांच्या मुठीचे दणके बसत किंवा मानगुटांवर चपराकी बसत. त्यातल्या त्यात त्यांचे काही आवडते विद्यार्थी होते. नाडगोंडे, देशपांडे, जोशी, तळासकर, कुलकर्णी आणि सर्व मुली. त्यांना दणके बसत नसत. त्यांची उत्तरे चुकली की ती मग सगळ्या वर्गाला समजावून दिली जात असत. त्यांना उत्तरे न येणे म्हणजे वर्गाला उत्तर न येणे असं त्यांना वाटे. अर्थात ही मुलं हुशार होती. मला नेमाने दणके, छडा, चपराकी थोबाडात बसू लागल्या. अक्कलकोर मास्तर 2 बेंचच्या रांगेमधून माझ्याकडे येऊ लागले की मी दणके खाण्याची मनोमन तयारी करून ठेवी. इंग्रजीत उत्तर देणं मला अवघड जात होतं. माझा भर इंग्रजी लिहिण्यावर होता. कुणाशी एक वाक्यही मी इंग्रजीत बोललो नव्हतो. कसला तरी अनामिक संकोच वाटत होता. त्या शब्दांच्या उच्चाराविषयी मला खात्री नव्हती. स्पेलिंग आणि अर्थ पाठ करून मी फक्त ते पेपरात लिहित होतो. त्यात उच्चारांचा संबंध येत नव्हता. प्रश्न विचारल्यावर मनोमन इंग्रजी वाक्याची जुळवाजुळव करावी लागत होती. पण अक्कलकोर मास्तर समोरच माझ्यावर नजर रोखून मारण्याच्या तयारीत असत. त्यामुळं अक्कलकोर मास्तरांशी संवाद करायचाच आत्मविश्वास मी गमावून बसलो. त्यांच्याशी मला कधीही नीटपणे बोलता आलं नाही. त्यांनीही कधी मला नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. त्यांच्यामुळं माझ्या आयुष्यात एक महत्त्वाची गोष्ट घडली. मी डोक्यावर टोपी घालायची बंद केली. ते आठवड्यातनं एक दिवस वर्गात एखाद्या विषयावर निबंधाची चर्चा करत आणि तो वर्गातच लिहून घेत. वर्गातच तो तपासत. त्यावेळी चुकीगणित त्यांचा मार खाण्यासाठी विद्यार्थी शेजारीच खुर्चीजवळ उभा केलेला असे. मला ते नेहमी मानेवर आणि कानाच्या मागच्या बाजूला हातांनी चपराकी मारत. माझी तपकिरी रंगाची घामट टोपी उडून जाई. मलाच ती उचलून आणावी लागत असे. कधी कधी ही टोपी पुढच्या बाजूला बसलेल्या मुलीच्या बेंचच्या पायदळी जाऊन पडे. तेथून ती उचलून आणून डोक्यावर घालणं अतिशय अपमानास्पद वाटे. रडण्याची सोय नव्हती. आता मी नाही म्हटलं तरी 16-17 वर्षांचा झालो होतो. हळूहळू मी शाळेला येताना टोपी घालेनासं झालो. टोपी न घालता शाळेला जाण्याचा संकोच वाटत होता. पण बरीच ब्राह्मणांची मुलं बोडकीच येत होती. त्यामुळं मीही धाडस करून बोडकात जाऊ लागलो. माझं असं येणं अक्कलकोर मास्तरांना बहुधा फॅशनेबल वाटलं असावं. वर्गात बहुतेक शेवटच्या बेंचवर बसत असे. पण कधी कधी शाळेला यायला उशीर झाला की शेवटपर्यंत बेंच भरून गेलेले असत. मुलींच्या रांगेत पाठीमागच्या बाजूला 2 बेंचेस रिकामे होते. त्यातील मुलींना लागून असलेला बेंच मध्ये टाकून मी शेवटच्या बेंचवर कित्येक वेळा एकटाच बसे. तो वर्गाचा एक खोपडा होता. तिथं बसल्यावर बरं वाटे. मुख्य म्हणजे त्या वर्गात कुणाशी मैत्री करायला नको वाटत होतं. आबाजीही शाळेत वेळेवर येऊन मध्येच कुठेतरी अगोदरच बसलेला असे. खरी गोष्ट अशी होती की माझे मळके कपडे असत. त्यांना साबण कधी मिळत नसे. संतू सनगराच्या मळ्यातील रेकडं आणून फेस करी. पण त्यांचा फारसा परिणाम कपड्यांवर होत नसे. शेतामुताचे पिवळसर डाग तसेच राहत. मळ्यात सकाळपासनं काम केलेलं असल्यामुळं आणि आत गंजी फ्रॉक घालायला मिळत नसल्यानं कुर्त्यात सगळा घाम जिरलेला असे. त्यामुळं कापडांना आणि सर्व अंगालाच एक घामट कुबट वास येई.
उलट भटा ब्राह्मणांच्या मुलांच्या अंगाला सुवासिक साबणाचा, कपड्यांचा, खरपूस इस्त्रीचा वास येई. अशा चांगल्या चुंगल्या मुलांजवळ आपण जाऊन बसलो तर ती आपल्याला झिडकारतील, त्यांना आपली किळस येईल अशी भीती वाटे. त्यांच्या गप्पांचे विषय वेगळे असत, त्यांची भाषा शुद्ध असे. मला तेवढं शुद्ध बोलता येणं अशक्य होतं. त्यामुळं त्यांच्याशी बोलतानाही संकोच वाटे. माझ्या जिभेत आणि शब्दात उच्चारात अशुद्धता निभली होती. भाषेचा सूरही ग्रामीण लागायचा. जाणीवपूर्वक शुद्ध बोलता बोलताच मी अशुद्ध बोलू लागायचं. मराठी शाळेत असं नव्हतं. 5वी पुढं तर तिथं बहुतेक ब्राह्मणांशिवाय इतर जातींचीच पोरं जास्त होती. बहुतेक मराठा, चांभार, महार, कोष्टी, वाणी, लिंगायत या जातींची मुलं असत. त्यांची भाषा माझ्यासारखीच. त्यांचे पोशाख, राहणी ही माझ्यासारखीच असे. त्यामुळं गल्लीत असल्यासारखं वाटे. 4थी पास झाल्यावर बहुतेक ब्राह्मणांची मुलं इंग्रजी पहिलीसाठी हायस्कूलला जात होती. त्यामुळं मराठी शाळेत ग्रामीण भाषेचं नि गावरान संस्कृतीचंच राज्य असायचं. मराठी 7वी पास झाल्यावर ह्यातील बहुतेक मुलं नोकऱ्या करत, उद्योगाला लागत किंवा नापास होऊन माझ्यासारखी शेतात राबत. हायस्कूलकडनं फारसं कुणी डोकवत नसे. जी मराठ्यांची मुलं हायस्कूलला जात होती त्यांचे वडील सुशिक्षित, सरकारी नोकर, खाजगी व्यापारी धंदेवाले असत. त्यामुळं त्यांची भाषा ब्राह्मणी वळणानं जात असे. राहणीही त्याच वळणाने जात असे. हायस्कूलमधली ही झगपक भाषेतली नि पोशाखातली पोरं बघून, त्यांच्या भाषेतील शब्दांची पेरणी बघून ही आपली नव्हत असं वाटू लागलं. त्याचा परिणाम मी एकटा बसण्यात नि कुणाशी न बोलण्यात होत होता. त्या वातावरणात वावरताना जास्तीत जास्त ओशाळवानं वाटत होतं. त्यात पुन्हा अक्कलकोर मास्तरांचा मार सर्वांसमोर खाताना जास्तच अपमानास्पद वाटे. जाणीवपूर्वक मला ते जास्त मारत होते. जाणीवपूर्वक जास्त तिरस्कार करत होते. याचं वाईट वाटत होतं. मराठी शाळेत नेमका याच्या उलट मास्तरांचा अनुभव येत होता. 6वी 7वीला कुणी मारलं तर नाहीच, उलट माझ्या परिस्थितीची जाणीव सगळ्यांना होती. त्यामुळं सहानुभूती आणि प्रेम विशेष मिळत होतं. माझी वासरातल्या लंगड्या गायची हुशारीही त्यांना विशेष आकृष्ट करत होती. 15-20 दिवस गेल्यावर कुणाला किती फ्रीशिप दिली याचा निकाल जाहीर झाला. वर्गात तो अक्कलकोर मास्तरांनी जाहीर केला. कुणाला किती फ्रीशिप दिली हे मी सांगतोय असं म्हणून त्यांनी जवळजवळ वर्गातल्या निम्म्या मुलांची यादी वाचली. कुणाला फुल फ्रीशिप, कुणाला अर्धी, कुणाला 1/4 फ्रीशिप दिली होती. त्यात माझं नाव कुठंच नव्हतं. मनोमन माझ्या पायाखालची वाळू सरकू लागली. यादी जाहीर झाल्यावर धडधडत्या अंतःकरणानं मी धीर करून उभा राहिलो. सर, मला किती फ्रीशिप मिळाली ते कळलं नाही. तुझं नाव वाचलं का मी? नाही. मग एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही? तुला किती फ्रीशिप दिली हे मी सांगतो म्हणालो ना? होय. मग तुझं नाव घेतलं नाही याचा अर्थ काय होतो? त्यांच्या ह्या प्रश्नानं माझ्या मनाचं शेण झालं. काळवंडल्या चेहऱ्यानं मी मुकाट होऊन बसलो. स्टँड अप. अनपेक्षितपणे मास्तरांनी कडक आवाजात ऑर्डर दिली. मी लक्कन हललो नि उभा राहिलो. यू रास्कल, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलंस का? मी नकारात्मक मान हलवली. मग बसलास काय मूर्खासारखा? मला फ्रीशिप मिळाली नाही असा याचा अर्थ होतो. मी पूर्ण पडलेल्या आवाजात गळ्यातल्या आवंढा गळ्यात ठेवत उत्तर दिलं. मग मला बसण्यास परवानगी दिली. सगळ्या वर्गाच्याही हे लक्षात आलं की मास्तर माझा अकारण अपमान करतायत. मधल्या सुट्टीत एका ब्राह्मण विद्यार्थ्याला माझ्याविषयी कणव आली नि त्यानं मला विचारलं, मास्तरांचं नि तुझं कधी भांडण झालं होतं का?
नाही. मग तुझ्यावर त्यांची एवढी करडी नजर का? मला काही कळत नाही. मी मुकाट झालो. खूप खूप विचार केला. शिक्षण सोडून द्यावं असं वाटू लागलं. कदाचित सगळ्या स्वच्छ झप्पक वर्गात पडलेल्या घाणेरड्या कचऱ्यागत मी मास्तरांना दिसत असावा असंही वाटू लागलं. आबाजी मला कॅन्टीनमध्ये चहाला घेऊन गेला. दुसऱ्या दिवशी मधल्या सुट्टीत हेडमास्तरांकडे गेलो. काय रे, का आलास? सर, मला फ्रीशिप दिली नाही. मला शिकणं अशक्य होईल. एका पैशाची फ्रीशिप तुला मिळणार नाही. तू नंबर 1चा मवाली आहेस. सराईतपणे खोटं बोलतोस? लेका, इथं येऊन मला फसवण्याचा प्रयत्न करतोस काय? तुझ्याविषयी सर्व काही मला कळलं आहे. काय सर? मी पुरता गडबडून गेलो होतो. एक शब्द बोलू नकोस. अगोदर चालता हो. सर, काय झालं मला कळू द्या. कळण्याचा काय संबंध? तुला वस्तुस्थिती माहीत असली म्हणजे झालं. तुझे वडील शेतकरी आहेत ना? हो. आप्पासाहेब उपाध्यांचा 8 एकरांचा मळा तुम्ही केलाय ना? हो. तुझे वडील म्हणजे रत्नाप्पा जकाते. तुझ्या आजोबांचा व्यापार आणि सावकारी होती. तुझे वडीलही काही काळ सावकारी करत होते. एकुलते एक. आता कायदे आल्यामुळं सावकारी बंद करावी लागली. तू त्यांचा थोरला मुलगा. महिन्याच्या महिन्याला फी द्यायला तुझ्या वडिलांना काय धाड भरली आहे? सर, पण एक शब्द बोलू नकोस. सगळं काही तुझ्या गल्लीच्या घाटके क्लार्कनी मला सांगितलंय. आणि मीही अनेक वर्ष कागलात राहतो आहे. सर, पण मला थोडं बोलायचं आहे. काही बोलू नकोस. तुझ्या थापा ऐकायला मला वेळ नाही. असं म्हणून ते उठले. उठून स्टाफ रूमकडे चहा पिण्यासाठी चालले. चालता चालता खुळ्यासारखा तिथंच त्यांच्याकडे बघत उभा राहिलो. मग ते मला म्हणाले, आणि काय असेल ती फी 8 दिवसांच्या आत भरून टाक. मला हा बेशिस्तपणा चालणार नाही. माझ्या हाताबायातलं बळ गेलं. मी बागेत जाऊन मटकन खाली बसलो. दुसरी घंटा होईपर्यंत तिथंच बसलो. ती झाल्यावर पेकाट मोडल्यासारखं कमरावर हात ठेवून उठलो आणि घटाघटा नळाचं पाणी पिऊन वर्गात गेलो. मराठीचा आवडता तास सुरू झाला होता. तरी माझं लक्ष कशातच लागेना. इथल्या इथं जीव गेला तर बरं होईल असं वाटू लागलं. 2 दिवस मनातला गोंधळ जाईना. मुख्य दरवाजाच बंद झाला होता. कुणाकडे जावं आणि कसं सांगावं कळेनासं झालं. फ्रीशिपचा निर्णय लागल्यामुळं वर्गातलं वातावरण आनंदित होतं. मला स्पष्ट दिसत होतं की कमी अधिक प्रमाणात फ्रीशिप मिळालेली सर्व मुलं सुशिक्षितांची, नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीयांची आहेत. हायस्कूलमध्ये असलेल्या 2 मास्तरांच्या मुलांना फुल फ्रीशिप मिळालेली होती. एका मास्तरांच्या भाचीला फुल फ्रीशिप मिळाली होती. नामांकित वकिलाच्या 3 मुलांना 3/4 फ्रीशिप मिळाली होती. घाटगे क्लार्कच्या 3 नातेवाईकांना फ्रीशिप मिळाली होती. एका वतनदाराच्या नातेवाईकाला अर्धी फ्रीशिप मिळालेली दिसत होती. त्यांचे निकष काय होते याची मला कल्पना येत होती. हायस्कूलमध्ये माझ्या नात्यातल्या कुणीही शिपाई नव्हता. घाटगे क्लार्कनी बरोबर डाव साधला होता. मला दिल्या जाणाऱ्या फ्रीशिपमुळं इतरांच्या फ्रीशिप कमी होतील अशी भीती त्याच्या पोटात निर्माण झाली असावी असं वाटलं. कारण नसताना या माणसानं मध्येच बिब्बा घातला होता. तर मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहोत. पण त्याआधी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कथा तुम्हाला आवडली असेल तर त्याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मग भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.